रामकृष्ण हरी माऊली। आज आपण अशा संतांच्या मंदिरात दर्शनाला जाणार आहोत जिथे साक्षात पंढरीच्या विठ्ठलाची पालखी भेटायला जाते व विठ्ठलाची पालखी 5 दिवस मुक्कामी असते। ते म्हणजे वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ व श्रेष्ठ संत श्री सावता महाराज यांच्या दर्शनाला आपण जाणार आहोत। सोलापूर पुणे रोडवर असलेल्या श्री क्षेत्र आरण येथे श्री संत शिरोमणी सावता महाराजांची संजीवन समाधी आहे। आषाढीला सर्व संतांच्या पालख्या पंढरपूरला जातात, परंतु साक्षात विठुरायाची पालखी म्हणजे विठुराय संत सावता महाराजांना भेटायला हे आरणला इथे जात असतात। त्यामुळेच वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ व श्रेष्ठ संत म्हणून सावता महाराजांची ओळख आहे। संजीवन समाधी त्यांच्या शेतामध्येच आहे व तिथेच हे भव्य दिव्य असे प्रशस्त असे मंदिर आहे। मंदिराच्या बाहेरच मोठी विहीर आहे। याच विहिरीवरून सावता महाराज त्यांची शेती पिकवत असत आणि विठ्ठलाचं नामस्मरण करत। इथूनच समोर गेले की डाव्या बाजूला संजीवन समाधी मंदिर आहे। मंदिरात प्रवेश करतानाच आतमध्ये आपल्याला संत सावता महाराजांची प्रसन्न अशी मूर्ती दिसते। या मूर्तीकडे पाहिले की एक वेगळीच ऊर्जा मिळते। का मिळणार नाही, कारण की सावता महाराजांनी इथे संजीवन समाधी ती घेतली आहे। संजीवन समाधी मंदिरात सावता महाराजांचे 17वे वंशज आज देखील या ठिकाणी मंदिराची देखभाल करतात। संत सावता महाराजांच्या संजीवन समाधी मागे स्वयंभू विठ्ठलाची मूर्ती दिसते। ती मूर्ती सावता महाराजांच्या विठ्ठल प्रेमाची साक्ष देते। मंडळींनो, शेतामध्ये राहून विठ्ठलाला प्रसन्न करून विठ्ठलाला आपल्याकडे बोलवणं हे सोपं नाही, तर ते काम संत सावता महाराजांनी या ठिकाणी केलेलं आहे। याची जाणीव आपल्याला या मंदिरात आल्यानंतर दिसते। तर मंडळींनो, या ठिकाणी आपण नक्की भेट द्या। रामकृष्ण हरी माऊली।